अगोदरच पाऊस हा लांबलेला आहे आणि पाऊस लांबलेला असताना काही जेमतेम पावसातच शेतकऱ्यांनी पेरणी केली. नाही पेरणी केली, पैसे एक तर कर्जमाफीचं सरकारनं सांगितलेलं होतं, आजपर्यंत कर्जमाफी झाली नाही. पण शेतकऱ्यांची कर्जमाफी न होताही आज मी एस टी बसेसवर त्यांच्या जाहिराती पाहतो. हे त्यांच्या जाहिराती आहेत, म्हणजे कर्जमाफीच्या ह्या जाहिराती आहेत. कर्जमाफी न होताही जाहिरात अगोदर लावलेली आहे, पण शेतकऱ्याला 1 रुपयाची कर्जमाफी आतापर्यंत झाली नाही. शेतकरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहे. अशा परिस्थितीत त्यांचं जे बियाणं आहे सोयाबीन ते उगवलेलं नाही. 500च्या वर शेतकऱ्यांचं बियाणं उगवलं नाही. या संदर्भात मी 4-5 दिवसाच्या अगोदरच माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना पत्र लिहिलं, जिल्हा कृषी अधिकारी यांना सुद्धा पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की शेतकऱ्यांची जे काही आज फसवणूक झाली त्यामुळे कंपनीवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि कंपनीवर गुन्हे दाखल होऊन काही भागणार नाही, तर शेतकऱ्यांना पूर्णतः मदत ही झाली पाहिजे. हे मी जिल्हाधिकारी महोदयांना 4 दिवसापूर्वी 6 दिवसापूर्वीच सांगितलेलं आहे. मला वाटते आज काहीतरी 1-2 कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले, पण हे गुन्हे दाखल होऊन भागणार नाही. शेतकरी अगोदरच मोळकळीस आला आहे, त्या शेतकऱ्याला त्याची नुकसान भरपाई भेटली पाहिजे पूर्ण. आणि पेरणीचा खर्च, बियाणाचा खर्च तर भेटलाच पाहिजे, पण त्याच्या भविष्यात जे नुकसान झालं त्या नुकसानची सुद्धा भरपाई मिळाली पाहिजे. दरवर्षी सरकारनं तर खऱ्या अर्थानं हे नेहमीच सरकारचं असतं की आम्ही बोगस बियाणं देणार नाही, सहन करणार नाही, परंतु फक्त हे घोषणेपुरतं सरकारचं आहे. दरवर्षीच बोगस बियाणं येते, बोगस बियाणं वाटल्या जाते, कंपनीकडून विकल्या जाते. कंपनीला अभय आहे, त्याचं अभय असल्याशिवाय हे शक्य होत नाही. म्हणून सरकारनं सर्वप्रथम ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे की जो शेतकरी वारंवार पिसतो आहे याच्यात. शेवटचा प्रश्न, कर्जमाफीचं अनेक वर्षापासून मी आता त्याचा व्हिडिओ दाखवला. कर्जमाफीचं अनेक दिवसापासून घोषणा चालू आहेत, पण अजूनही 5 पैशाची कर्जमाफी झाली नाही. उलट कर्जमाफी न करता यांच्या एस टी बसेसवर जाहिराती लागलेल्या आहेत आणि जाहिराती सांगितल्या आहे कर्जमाफी आम्ही सर्वात मोठी कर्जमाफी करणार आहोत म्हणून, परंतु शेतकऱ्याच्या हातात 5 पैसे त्याचे अजून भेटले नाही आणि कधी भेटतील याची तारीखसुद्धा नाही. आणि अशा परिस्थितीत जे आज शेतकरी अडचणीत आहे त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं अतिशय सरकारचं कर्तव्य आहे. ते काम आहे, ते सरकार न करता ह्या फुकटच्या जाहिरातीबाजी आणि दोगलेबजाव करत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.